पाहूयात पुढची बातमी। आम्हीही राजकारणामध्ये उतरू असं सूचक वक्तव्य केलेलं आहे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी। सन्मानपूर्वक वागणूक मिळाली तर तिसऱ्या आघाडीचाही आपण विचार करू असंही तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेशी आपला काहीही संबंध नाही असंही तायवाडे यांनी स्पष्ट केलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। तायवाडेजी, आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे आणि राज्यात तिसरी आघाडी बनवण्याचे प्रयत्नही अनेक लोक करत आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका या संदर्भात काय राहणार आहे? काही सक्रिय भूमिका राहू शकते? नाही, नक्कीच। हे बघा, आता कालपासनं त्याला सुरुवात झालेली आहे। यामध्ये कुठले कुठले पक्ष एकत्रित येतात त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्यांचा कॉमन मॅनिफेस्टो काय असेल, अजेंडा काय असेल। आम्ही ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असतो आणि म्हणून आमच्या ओबीसीचे प्रश्न जे काही केंद्र सरकारकडे आहे, राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, हे प्रश्न जर ते त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकत असतील, त्याचा विचार ते करत असतील आणि कॉमन प्रोग्राम आम्ही तयार करू आणि ओबीसीचे प्रश्नसुद्धा आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकू, अशा प्रकारचं काही त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन मिळालं। आणि मान सन्मानाने जर आम्हाला चर्चेला बोलवलं, मान सन्मानाने चर्चेला बोलवलं, तर नक्की त्याचा विचार करायला काही गैर नाही। कारण आज आम्ही 9 वर्षापासून एक सामाजिक संघटनेमध्ये काम करतो आहे आणि कुठलीही सामाजिक संघटना एक स्थैर्य निर्माण झाल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचा विचार करत असते। आणि मग तशा प्रकारे जर आघाडीचे म्हणजे तिसऱ्या आघाडीचे नेते मंडळी आमचं विचार ऐकून घेत असतील, आमचं मत ऐकून घेत असतील आणि आमच्या मताशी ते सहमत असतील, त्यांनी जर सहमती दर्शवली तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। पण सोबत जाण्याचा विचार म्हणजे फक्त तो पाठिंबा देण्यापुरतं मर्यादित राहणार आहे की यंदा राजकारणामध्येही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे काही पदाधिकारी निवडणुकीच्या मैदानामध्येही दिसू शकतील? नाही, नक्की। जेव्हा आमचे पदाधिकारी किंवा आमचे कार्यकर्ते, आमच्या विचाराचे जे लोक आहे ते निवडणूक लढविण्यास इच्छुक असेल, आम्ही त्यांची यादी मागवू आणि त्या लोकांना जर योग्य ते प्रतिनिधित्व कोणी देत असेल तर नक्कीच त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रवेश करेल। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणाशी एक महायुती आहे, एक महाविकास आघाडी आणि आता तिसऱ्या आघाडीची पण तयारी सुरू झालेली आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणाशी अनौपचारिक चर्चा सुद्धा झाली आहे का? अजूनपर्यंत कोणाशी अनौपचारिक चर्चा झालेली नाही। मी आधी सांगितलं की ते महाविकास आघाडी असो, महायुती असो किंवा तिसरी आघाडी असो, जे आम्हाला मान सन्मानाने चर्चेला बोलवतील, आमच्यासोबत चर्चा करतील, आमच्या ज्या समस्या आहेत, आमचे जे प्रश्न आहे ते त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अजेंडामध्ये टाकण्याचं आश्वासन देतील आणि योग्य प्रतिनिधित्व आम्हाला देतील, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू। कारण योग्य प्रतिनिधित्वसुद्धा गरज आहे। आम्ही नुसतं जायचं आणि पाठिंबा जाहीर करणं असं कसं होणार आहे? आम्हाला योग्य प्रतिनिधित्व देण्याची ते जर आश्वासन देत असतील आणि आमचे महत्त्वाचं इथं आहे की आमच्या ज्या मागण्या आहे, आमच्या ज्या समस्या आहे त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी टाकायला पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी राहील। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण मागायला सुरुवात केली तेव्हापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक शाब्दिक कलगीतुरा वारंवार आपण होताना पाहिलेला आहे। आता मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार देऊ शकतो, आम्ही तशी चाचपणी करतोय, तयारी करतोय असं जाहीर केलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा जर आता तुम्ही जसं सांगता एबीपी माझ्यासोबत बोलताना की राजकीय क्षेत्रात उतरण्याचा विचार करू शकतं, तर याला मनोज जरांगे पाटील यांना एक आव्हान देत आहात अशा दृष्टिकोनातूनही अनेक लोक पाहतात? नाही नाही नाही, आमचं कुणाला आव्हान नाही आहे। मी आधी सांगितलं की आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार नाही। ते तशी 288 जागा लढविण्याची घोषणा करतात आहे, आम्ही तशा प्रकारच्या 288 वगैरे जागा लढवणार नाही। आणि मी आधी सांगितलं आपल्याला की आमच्या ज्या समस्या आहे, आमचे जे प्रश्न आहे, जो कुठली आघाडी ते त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकण्याची आम्हाला आश्वासन देतील आणि आम्हाला, मी म्हटलं योग्य प्रतिनिधित्व, आम्ही असं नाही म्हणत, योग्य प्रतिनिधित्व जे आम्हाला देतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, अदरवाईज आम्ही आमची विचारसरणी कायम ठेवू। तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेले 9 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये आणि ओबीसी
मधील विविध जातींच्या हक्कांसाठी लढा देणारा एक संघटन आहे. मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर मानसन्मान देण्यात आलं आणि ओबीसींच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात आलं तर नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघ राजकीय भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याचं अत्यंत महत्त्वाचं विधान डॉक्टर बबनराव तायवाडे करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा तुझं.